नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। पण मोदी सरकारमुळे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव अखेर कधी होणार 5,000 पार? असं काय करणार आहे मोदी सरकार की ज्यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग झाला मोकळा? या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर घ्यायचे की अखेर कधी होणार मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,000 पार। तर बघा मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला। यानुसार मोदी सरकार आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र नाफेड द्वारा सुरू करणार आहे आणि सरकार हमी भावाने सोयाबीनची खरेदी करणार आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 4,000 ते 4,400 च्या दरम्यान आहे। पण सरकार काय करणार आहे, हमी भावानं सोयाबीनची इथं खरेदी करणार आहे। म्हणजे किती? तर 4,892 रुपये प्रति क्विंटल। सरकारने हमी भावाने सोयाबीनची खरेदी केली तर व्यापाऱ्यांना सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं तर यापेक्षा जास्त दर द्यावा लागेल। म्हणजे आपोआप बाजारामध्ये मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढेल आणि यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना जो सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग आहे तो 100% आता मोकळा झालाय। पण रास्त मुद्दा कोणता की मोदी सरकार सोयाबीनची खरेदी करणार आणि त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार। पण मोदी सरकार सोयाबीनची खरेदी कधीपासून सुरू करणार हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे का नाही? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दिवाळीच्या अगोदर मोदी सरकारला सोयाबीनची खरेदी सुरू करावीच लागणार आहे, कारण डिसेंबर महिन्यात राज्यातील निवडणुका आहेत आणि त्याची आचारसंहिता दिवाळी झाल्यानंतर कधीही लागू शकते। त्याच्यामुळं सरकारला जे काही निर्णय घ्यायचे ते फार गतीने घ्यायचे, ज्याचा इम्पॅक्ट
त्यांना विधानसभेच्या इलेक्शनवरती चांगल्या रूपाने दिसू शकतो। त्यामुळे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की मोदी सरकार हमी भावानं सोयाबीनची खरेदी करणार आणि हा जो हमी भाव आहे तो आपल्या कास्तकार बांधवांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार, कारण या हमी भावामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत पासार होण्याचा मार्ग होणार आहे मोकळा। तर मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग झाला 100% मोकळा। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।